हाय. सो मी मागचा व्हिडिओ इंटरेस्टिंग टॉपिकवरती घेऊन आले आणि मागचा व्हिडिओ मी खूप इंटरेस्टिंग केला होता, भन्नाट विषयावर केला होता. तो म्हणजे हॅबिट्स. चांगले हॅबिट्स, वाईट सवयी असतात, चांगल्या सवयी असतात. त्यामुळे ते इम्प्रूव्ह कसं करायचं, नवीन सवय लावताना काय काय काळजी घ्यायची, ह्याच्यावर मी व्हिडिओ केला होता. पण तो व्हिडिओ करत असताना मी बर्नआउट झाले होते. हो, खरंच बर्नआउट झाले होते. आता तुम्ही म्हणाल हॅबिट्सचा व्हिडिओ हा कधी आला, मला आता कळलंच नाही. कसं कळणार ना, तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच केलं नाही आहे तर. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा, मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बर्नआउट विषयी. बर्नआउट काय असतं, ते कसं घालवायचं आणि बर्नआउट कसं येऊ नये किंवा बर्नआउट आलं असं त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. लेट्स गो. बर्नआउट असतं काय? व्हॉट इज बर्नआउट? माझ्यासारख्या उत्साही मुलीला जर बर्नआउट होऊ शकतं तर तुम्हालाही बर्नआउट नक्कीच होईल ना, होऊच शकतं ना रादर. सो बर्नआउट म्हणजे फक्त शारीरिक नाही आहे तर मेंदूचाही ओव्हरलोड असतो. आपल्या फोनची बॅटरी 10%वर असते तरी आपण मागे 50 ॲप चालू ठेवलेले असतात आणि मग मोबाईल स्लो होतो, हँग होतो, क्रॅश होतो. मग आपण फोनला मारायला लागतो रागाच्या भरात आणि मोबाईल बंदच पडतो. सो तसंच आपल्या मनाचंही होतं. शरीर काम करत असतं पण मन अगदी सुन्न होतं, काहीच काम करत नसतं, अगदीच सुन्न होतं. 1974मध्ये सायकोलॉजिस्ट हर्बर्ट फ्रीडनबर्गर यांनी या संकल्पनेचं नाव बर्नआउट असं ठेवलं. आणि आज आपण बघतोय, आजच्या काळात आपण बघतोय की वर्क ओव्हरलोड आणि बऱ्याच गोष्टींचा बर्नआउट्स खूपच जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे बर्नआउट विषयी जाणून घेणं, बर्नआउटमधून बाहेर पडणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सायन्स ऑफ बर्नआउट. बर्नआउट होण्याची लक्षणं काय आहेत आणि तुम्ही कसं ओळखायचं? थकवा आणि एनर्जी कमी झालेली असते, काहीच करण्यात रस नसतो, काहीच करावंसं वाटत नाही, प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली असते, उदासपणा आणि चिडचिड खूप वाढते. एक रिसर्च असंही सांगतं की 77% प्रोफेशनल लोकांना त्यांच्या करिअरमध्ये कधी ना कधीतरी बर्नआउटचा एक्सपिरियन्स हा येतोच. बर्नआउट ओळखायचा कसा ते आपण बघितलं, पण बर्नआउट होतो का बरं? आणि त्याची सगळ्यात मोठी कारणं म्हणजे की कामाचा ताण, प्रॉपर विश्रांती नाही, स्वतःकडे दुर्लक्ष करणं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणं आणि इमोशनली ओव्हरलोड. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या रिसर्चनुसार असं कळलं आहे की 80% लोक बर्नआउटला ओळखतच नाहीत. तुम्हाला जर तुमचा बर्नआउट मोठा वाटत असेल तर सायकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर बर्नआउट छोटा वाटत असेल तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं नो म्हणायला शिका. दुसरं, कामाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक्स घ्या. तिसरं, स्क्रीन टाईम कमी करा. चौथं, स्वतःकडे लक्ष द्या. आणि पाचवं, नीट झोप पूर्ण करा. आता नेक्स्ट मी माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक मिनटं, खाण्याची रेसिपी नाही आहे ती, सायकोलॉजिस्टची रेसिपी, आणि जी सगळेजण यूज करू शकतात. फक्त बर्नआउटच्या वेळी नाही तर स्ट्रेसच्या वेळी, डिप्रेशनच्या वेळी, अँझायटीच्या वेळी तुम्ही कधीही यूज करू शकता. ती मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. त्याचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. POMODORO टेक्निक. अत्यंत सिंपल आहे, ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते. पोमोडोरो टेक्निक ही एक सायंटिफिक टेक्निक आहे. 1980मध्ये फ्रान्सिस्को सिरिलिओ यांनी याचा शोध घेतला. टोमॅटोच्या आकाराच्या एका टायमरमुळे त्यांनी ह्याला पोमोडोरो असं नाव दिलं. पोमोडोरो टेक्निक यूज कशी करायची? 25 मिनटं काम करायचं आहे. तुमचं जे काही प्रोफेशन असेल, जे काही काम असेल, 25 मिनटं ते काम करायचं, 5 मिनटं ब्रेक घ्यायचा, परत 25 मिनटं काम करायचं, 5 मिनटं ब्रेक घ्यायचा. असं दिवसातून 4 पोमोडोरो राऊंड्स कंप्लीट झाले की 15 ते 30 मिनटं मोठा ब्रेक, तुम्हाला रिवॉर्ड. असं केल्याने मेंदू जबरदस्त काम करतो आणि खूप प्रोडक्टिव्हिटी वाढते. थकवा येत नाही, डिस्टर्ब होत नाही, कंटाळा येत नाही, काम खूप वेळ छान होतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते, एनर्जी राहते आणि बर्नआउट हे टाळता येतो.
एक रिसर्च असंही सांगतं की पोमोडोरो टेक्निक यूज केल्याने 40% तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढते. आता माझाच एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. मागच्या वेळेस जेव्हा मला बर्नआउट झाला होता, तेव्हा मी पोमोडोरो टेक्निक नंतर यूज केली आणि त्याच्याने मी माझा बर्नआउट घालवला. आता तुम्ही म्हणाल, आम्ही 9 to 5 वाले, आम्हाला कसं काय हे करता येईल? सिंपल सांगते. तुम्ही 25 मिनटं काम कराल, मग 5 मिनटं तुमच्या प्रेमायसेसमध्ये तुम्ही राउंड मारू शकता किंवा तुमच्या डेस्कवर 5 मिनटं शांत बसून मेडिटेशन करू शकता किंवा नुसतं डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष देऊ शकता. ह्याच्यानंतर पुढच्या 25 मिनटं तुमच्या कामाकडे फोकस वाढेल, तुमची एनर्जी वाढेल, तुम्हाला खूप वेळ काम करता येईल आणि 9 to 5 मध्ये तुमचे 4 राउंड्स कंप्लीट होतात. मग तुम्ही घरी गेल्यानंतर मोठा ब्रेक घेऊच शकता. माय बर्नआउट एक्सपिरियन्स आणि तुमच्यासाठी छोटासा टास्क. ते मगाशी मेन्शन केलं तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप बर्नआउट झालेला होते. शरीरात खूप एनर्जी होती पण माझा मेंदू थकला होता. मग मी काय केलं, अर्थात पोमोडोरो टेक्निक यूज केली. स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक केलं. माझ्या जवळच्या लोकांशी मी संवाद साधला, जर्नलिंग केलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 30 मिनटं का होईना मी स्वतःला आराम दिला, स्ट्रिक्टली आराम दिला. आता तुम्हालाही ठरवायचं आहे पुढच्या 24 तासात तुम्ही 30 मिनटं का होईना स्वतःला आराम द्यायचा आणि तेव्हा तुम्ही काय करणार आहात तेही ठरवायचं आहे. मलाही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की वाचेन. जर तुम्हाला बर्नआउट झालेला असेल, वर्क ओव्हरलोडचा बर्नआउट झालेला असेल आणि सायकोलॉजिस्टचा सल्ला हवा असेल, सायकोलॉजिस्टची मदत घेण्यास विचार करत असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो भरा आणि नक्की मदत घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि शेअर करा त्या मित्राला जो मी बिझी आहे असं सतत म्हणत असतो. त्याला म्हणावं ब्रेक घे थोडासा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागात खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स मी घेऊन येते. त्याच्यामुळे मेक शुअर की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. तोपर्यंत टेक केअर, बाय.